सो हाय एवरीवन, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल पूजाज क्रिएशन. हे आहे एक कटोरी ब्लाऊज. ते मी शिवून घेतलेला आहे. हा त्याचा लॉंग हँड होता. हे त्याची बॉर्डर होती. ह्या बॉर्डरमधून राहिलेला थोडासा तुकडा होता. हा थोडा पानगळा करायला सांगितला, तर पानगळ्याला थोडासा लुक द्यायसाठी हा थोडासा काटाचा पाट उरलेला त्याला लावलेला आहे. सो हे ब्लाऊज शिवतानाचा मी पूर्ण व्हिडिओ केला आहे आणि तो उद्या अपलोड करते आहे. कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं, त्यात छोट्या छोट्या टिप्स, बिगनरसाठी तर खूप महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. आणि बॅक साईडचा गळा कसा करायचा किंवा ते उरलेल्या काटापासून काय करायचं, कसं करायचं, हे सगळं त्या कटोरी ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्याचे मी 2-3 पार्ट करते. एक फिटिंगवाला, एक आपला फ्रंट साईडचा, एक बॅक साईडचा. तो तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघाच. आणि आवडत असेल, अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंट करा. आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. हा आहे माझा ड्रेस. हा मी टॉप शिवला आहे. ही एक प्लाझो होती, ती थोडी फाटलेली, म्हणजे थोडीशी जीर्ण झाल्यासारखी वाटत होती, पण पूर्ण खराब नव्हती झाली, थोडीशी झालेली. तर हे न फेकता मी ह्याचा असा टॉप बनवला आहे. हा प्लाझोचा छोटासा प्लाझोचा खालचा पार्ट असतो, कॉटनची प्लाझो घेतलेली 250ला, तेही खालच्या साईडला बनवलं आहे. आणि हा असा नेक करून ही अशी छोटीशी उरलेल्या कपड्यातनं बेल स्लीव केली आहे. आणि हा असा टॉप झाला आहे. वेस्टपासून हा बेस्ट असा टॉप तयार झाला आहे रेग्युलर युजिंगला. आणि ही अशी नॉट तयार केली असा नेक करून. तर हे आपण फेकणार होतो प्लाझो, त्याच्यापेक्षा हा वेस्टमधून बेस्ट असा टॉप तयार झाला आहे. तर हे मी 3 वर्षापूर्वी शिवलं आहे. तो खराबी झालेला आणि आतून अस्तर लावलं आहे. खराब होत तर नाही आहे, पण खूपदा घालून घालून असं कधी कधी वाटतं की एवढं यूज केलं आता घालायला नको, पण तरीही याचा लुक नाही गेलेला, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही इतरही तुमच्या फ्रेंडना ह्या लिंक पाठवा. थँक्यू.